तर आज आपण सनई चौघडे या मालिकेत पुढे काय घडणार आहे ते बघणार आहोत. तर काल आपण बघितल्याप्रमाणे जय, शरू आणि गौतम बोलत असतात. गौतम जयला बोलतो, माझा या सगळ्यात काही संबंध नाही, मी त्याला किडनॅप नव्हतं केलं म्हणून. तर जय बोलतो, आम्ही याच्यावर तुझ्यावर कसा काय विश्वास ठेवू. तर गौतम बोलतो, तुम्हाला विश्वास ठेवायचा असेल तर ठेवा, ती तुमची मर्जी आहे, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा किंवा नका ठेवू, पण मी त्याला किडनॅप नव्हतं केलं. तर तो एवढं बोलून निघून जातो. तर जय शरूला बोलतो, माझा त्याच्यावर अजिबात विश्वास नाही आहे. तर शरू बोलते, आपल्याकडे दुसरा काही पर्यायच नाही आहे, आपल्याला त्याच्यावर विश्वास ठेवायलाच लागेल. आणि ते दोघे जायला निघतात. तिकडनं गौतम सगळं त्यांचं बोलणं ऐकत असतो. तो शरूला बोलतो, शरू तू किती हुशार आहेस ना, माझ्या मनातलं तुला सगळं कळतं. मीच त्याला किडनॅप केलं होतं, पण तुम्हाला हे कधीच कळणार नाही. आणि आता पैसेही माझे आणि आसावरीही माझी, हे तो बोलत असतो. आणि तो कपटी असतो खूप पैशासाठी. तो तिकडे जाऊन मुलींना विकत असतो. इकडे जय आणि शरू निघतात. तरी पण गौतमचं बोलणं चालूच असतं. तो स्वतःला शहाणा समजत असतो. त्याला असं वाटतं यांना काही कळणार नाही. इकडे परवांच्या घरी पम्मा स्वयंपाक करत असते. तेवढ्यात सुभाष येतो आणि तो डबा घेतो. पम्मा त्याला बोलते, डबा घ्या तुम्ही, आणि ती विचारच करत बसते. सुभाष त्याच्याकडे बघतो आणि तिला विचारतो, पम्मा कसला विचार करतेस. तर पम्मा उठून बोलते, आपण ना हॉलवाला आपल्याला खूप पैसे सांगतोय. जर आपण एवढे पैसे हॉललाच घालवले तर आपण बाकीच्याला कसे काय पैसे गोळा करायचे. आपल्या घरी पाहुणे येतील, त्यांना पैसे लागतील, त्यांना आहेर द्यायला लागेल, मेहंदी आहे, हळद आहे, यासाठी खूप पैसे लागतील. तर सुभाष बोलतो, मी बघतोय जरा, आपण पैशाची जमवाजमव करूया, तू काही टेन्शन नको घेऊ म्हणून. तर आणि असं तोंड पाडून बसू नको. तर पम्मा त्याला बोलते, मी तोंड पाडून बसले का, आणि तुमचं काय, तुम्ही काय करताय, तुम्ही काय इतकं टेन्शन घेताय. तर सुभाष बोलतो, आपल्याला आपल्या बाईचं लग्न जोरात करायचं आहे आणि आपल्या घरातलं हे पहिलं लग्न आहे, त्यामुळे पहिलं लग्न हे जोरातच झालं पाहिजे, म्हणजे आपल्या परीने जेवढं होईल तेवढं जोरात झालंच पाहिजे. तर पम्मा बोलते की तुम्ही तुमचं तोंड बघा ना आणि मग मला बोला. तर सुभाष बोलतो, बघ माझ्याकडे, मी कसा हसतोय, आता तू पण हस. मग पम्मासुद्धा त्याच्याकडून हसते, म्हणजे तिला स्माईल द्यायचीच नसते, पण ती फक्त एक स्माईल देते. आणि मग सुभाष कामाला जायला निघतो. तेवढ्यात पम्माला चक्कर येते. सुभाष पम्माला आवरतो आणि मग अनु, मनू आणि आशू ह्या तिघीजणी येतात आणि तिला हॉलमध्ये घेऊन जातात. मनू तिला पाणी देते. सुभाष तिला बोलतो, तू एवढी गडबड का करतेस, जरा हळूहळू काम करत जा ना, आणि झेपल तेवढंच काम करत जा. सुभाष तिला विचारतो, तुला नक्की काय होते. तर पम्मा बोलते, गरम होते आणि चक्कर आल्यासारखं होते. तर अनु बोलते, अगं मम्मी, आपण मुंबईत राहतो, मुंबईत ऊन हे लागणारच ना, आणि देवाने ना मुंबईला एक कुकर बनवून टाकले, आणि त्या कुकरमध्ये आपण शिजतोय आणि त्याच्यामुळे आपल्याला ऊन लागतोय. तर आशू अनुला बोलते, तू जरा शांत बस ना, इकडे परिस्थिती काय आणि तू बोलते काय. तर अनु गप्प बसते. आशावरी आणि सुभाष बोलतात, मम्मी आपण तुला दवाखान्यात नेऊ. तर पम्मा नको बोलते आणि पम्मा सुभाषला बोलते, तुम्ही कामाला जा, नाही तर आजचा पगार बुडेल म्हणून. तर सुभाष आशूला बोलतो, म्हणजे एक दिवसाचा पगार बुडण्यासाठी तुझं हे असं दुखणं असं काढू का, आणि मी पगारासाठी कामाला जाऊ का. तर पम्मा आसावरीला बोलते, तू सांग ना बाबांना. तर आसावरी बोलते की बाबा तुम्ही कामाला जा, मी आईला घेऊन हॉस्पिटलला जाते म्हणून. तर मग सुभाष कामाला जातो. इकडे ऑफिसमध्ये शरू सगळ्या महिला मंडळांना आपल्याला काय काम करायचं आहे, कुणाला कसं सांगायचं आहे, कोणतं प्रोडक्ट कशासाठी द्यायचं आहे, हे सगळं सांगत असते. हॉटेलला कोणतं प्रोडक्ट द्यायचं आहे, मेकअप प्रोडक्ट कोणतं आहे, या सगळ्याची ती लिस्ट बनवायला सांगते आणि सगळ्यांना त्यांची त्यांची कामं करायला सांगते. इकडे मॅक्ससुद्धा असतो आणि ती मुलं शरूच्या बोलण्याकडे लक्ष देऊन ओ असे मध्ये मध्ये बोलत असतात. तर मॅक त्यांना बोलतो, आपली कंपनी वेगळी आणि ह्यांची कंपनी वेगळी, तुम्ही महिला मंडळात का, आणि मग त्यांना असं बोलून बसवतो. मॅक मध्ये मध्ये बोलून सगळ्यांना हसवत असतं. इकडे शरू सगळ्यांना त्यांची त्यांची कामं सांगत असते.
मॅक्स शरूला बोलतो, झालं का तायडे? आणि तिथे एक इनित्री नावाची मुलगी असते. ती बोलते, तायडे काय नाव आहे हे? तर मॅक तिला बोलतो, तिला तायडी फक्त मीच म्हणू शकतो. तुला तायडी या नावाचा अर्थ माहिती आहे का? तर त्या मुलीला तायडी नावाचा अर्थच माहिती नसतो. त्याच्यामुळे मॅक तिची खूप मजा घेत असतो. ती मुलगी इंग्लिशमध्ये बोलत असते, पण मॅकला तिचं इंग्लिश काही कळत नाही. तो शरूला बोलतो, हिचं इंग्लिश काय मला कळत नाही. तो तिला विचारतो, तुला काम कळलं आहे का? तर स्पष्टपणे ती नकार देते, मला नाही कळलं काम, ती असं बोलते. तर मग मॅक शरूला बोलतं, तायडे हिचं कसं आहे बघ ना. आपण आता मला जर बॉसनी जे एखादं जर काम सांगितलं, मी त्यांना असं पटकन नाही म्हणत नाही ना, मी प्रयत्न करतो ना, मी ते काम पूर्ण करतो. पण ही डायरेक्ट नाहीच म्हणते. हिला जरा समजून सांग, नाही तर परत सरांची चिडचिड होईल म्हणून. आणि त्या सगळ्या हसायला लागतात. तेवढ्यात जय तिथे येतो. काहीतरी चुकलेलं असतं आणि जयला त्या मुली हसताना दिसल्या. तर जयला आधीच बायकांचा प्रॉब्लेम, त्यात त्या हसताना दिसल्या, टाईमपास करताना दिसल्या, त्यात त्याला खूप राग आला. आणि मेन म्हणजे ते त्यांनी अपडेट करायला सांगितलं होतं, ते सगळं त्यांनी उलटं करायला होतं. त्यांचे पॉईंट असे बरोबर नव्हते. तर जय खूप चिडलेला असतो. तो त्या सगळ्यांना बोलतो, तुम्ही ते टाईमपास करायला आलाय का? हे काय आहे? मी तुम्हाला काय करायला सांगितलं होतं आणि तुम्ही काय केले? मी तुम्हाला सेल अपडेट करायला सांगितले होते, तेवढे पण तुम्ही केले नाही. मनाला येईल ते फिगर तुम्ही ॲड केलेत. अशामुळे कंपनी बंद पडेल. हा काय लहान मुलांचा खेळ तुम्ही केला आहे का? तुम्ही ते गृहउद्योग करत नाही आहात, तुम्ही ते ऑफिसची कामं करतायत. आणि हसणं खिदळणं हे सगळं टाईमपास तुम्ही सोडून द्या. तुमच्या अशा वागण्यामुळे माझी कंपनी बंद पडेल, असं त्याचं बोलणं असतं. तो खूप चिडलेला असतो आणि तो सांगतो की हे सगळं पूर्ण काम नीट होत नाही तोपर्यंत इथून कोणी जायचं नाही. तर शरू सॉरी बोलते आणि बोलते, मी समजून सांगेल यांना. तर मग जे तिला सोरवतो, तुम्ही कोणाकोणाला आणि काय काय समजून सांगणार आहात म्हणून. आणि तो बाकीच्या स्टाफना म्हणजे त्याच्या ऑफिसमधल्या मुलांना बसायला सांगतो. तेवढ्यात सगळ्यांचं बघून मॅक पण बसायला लागतो. मग जय त्याच्याकडे रागानं बघतो. मग मॅकसुद्धा उठतो. जय त्यांना बोलतो, पूर्ण काम नीट होईस तोपर्यंत कोणी ऑफिसमधनं घरी जायचं नाही. आणि तुम्हाला ओव्हरटाईम करायला लागला तरी चालेल, पण ओव्हरटाईमचा पगार तुम्हाला मिळणार नाही. तो सगळ्यांना ओरडून जातो आणि ते पान तिथे ठेवतो आणि त्यांना काम करायला सांगतो. आता इकडे परवांच्या घरी कुरिअरवाला आलेला असतो. आसावरी कुरिअरवालाला बघते आणि आसावरी ते कुरिअर घेते. ते कुरिअरवर असं लिहिलं असतं की प्रिय गौतमकडून आसावरी सप्रेम भेट. तर आसावरी विचार करते, आता हे नक्की कोणी दिलं असेल? गौतम बांदेकरांनी पाठवले की गौतम खानोलकरांनी पाठवले? शरू आणि मनू तिथे येतात. तेवढ्यात गौतमसुद्धा येतो आणि बोलतो, आलं का गिफ्ट म्हणून? तर पमा बोलते, तुम्ही पाठवले का? तर गौतम बोलतो, हां, मग अजून कोण पाठवणार? आणि तो खोटं बोलत असतो. तो आसावरीला बोलतो की छान आहे का? उघडलं नाही का अजून? तर पमा बोलते, तुम्ही का पाठवलं बोलून? तर तो बोलतो, आम्ही लास्ट टाईम जेव्हा फिरायला गेलो होतो ना, तेव्हा आशूला एक साडी आवडली होती, तर मग मी ती आत्ता घेऊन दिली. आणि तो एक फोटो काढतो. तिथून मग पमा त्याला पण आणायला जाते. तो आसावरीला बोलतो, सॉरी हा, आता त्यांना कळलं असताना म्हणून जरा मी नाटक केलं आणि मी पाठवले असं बोललो. तर आसावरी त्याला थँक्यू बोलते आणि तिथनं निघून जाते. तर मग तो आसावरीचा फोन घेऊन गौतमला म्हणजे गौतम खानोलकरला त्याचा फोटो पाठवतो. त्यांनी एकमेकांसोबत फोटो काढलेला असतो तो. आणि आता खूप रात्र झालेली असते. त्या महिला मंडळ सगळ्या ऑफिसमध्ये असतात. शरू अनुला कॉल करून सांगते की मला ओव्हर टाईम लागला आहे, मला घरी यायला उशीर होईल असं मम्मीला सांग म्हणून. तेवढ्यात तिथं मॅक येतो. मॅक तिला बोलतो, मी काय मदत करू का तुमची? मी करू का हे काम? तर शरू त्याला बोलते, तू अजून इथे, तू गेला नाहीस का घरी म्हणून? तर तो बोलतो, तायडे तू इथे आणि मी घरी जाऊन काय करणार? तसं पण मी घरी जाऊन काही केलंच नसतं, त्याच्यामुळे मी तुम्हाला मदत करायला थांबतो म्हणून. आणि म्हणून तो थांबलेला असतो. मॅक तिला बोलतो, तुम्हाला मी काही खायला आणू का? आईस्क्रीम वगैरे असं काही? तर शरू बोलते, सगळ्यांना वडापाव चालेल का? तर त्या सगळ्या हा बोलतात. तर आणि ती त्याला जे वडापाव आणायला सांगते. तर तो बोलतो, तायडे आता 10 वाजले, कोणतं कोणतं वडापावचं दुकान उघडं असेल म्हणून. तर मग शरू त्याला बोलते, मग कशाला विचारतोयस नाही का? आणि तिचा खूप उदास चेहरा झालेला असतो. सगळेच काम करून कंटाळलेले असतात.
मॅक त्यांना बोलतो, तुम्ही मला काम सांगा म्हणजे आपलं काम पटापट होईल म्हणून. तर ते त्याला काम सांगतात. तर तो बोलतो, आज मी मॅक नसून आज मी सचिन झालोय म्हणून. सगळ्या मुली त्यांचा त्यांचा प्रॉब्लेम शरूला सांगत असतात. त्यांची मुलं घरी असतात, सासू सासरे घरी असतात आणि आता उशीर झाला म्हटल्यावर घरी काय कारण द्यायचं याचा ते सगळे विचार करत असतात. तर शरू मॅकला बोलते, कसा आहे ना तुझा बॉस? आता आम्ही महिला आहोत, आम्हाला खूप कामं असतात आणि तो आम्हाला सांगून गेलाय. आता आमचा पहिला दिवस होता तर मग समजून घ्यायचं ना. तर बोलला काय सगळ्या म्हणजे ती त्याचं वेगळं वागडं बोलत असते. ते बोलते, सगळ्या महिलांनी जोपर्यंत काम संपत नाही तोपर्यंत ओव्हरटाईम करायचं आणि घरी नाही जायचं. तर मॅक तुला बोलतो की आमचे सर असे बोलत नाही. आता काय आहे, तुम्ही सगळ्या बायका दिसल्या ना त्यांना आणि त्यांना एक म्हणजे बायकांचा प्रॉब्लेम आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही एवढ्या सगळ्या बायका दिसला त्याच्यामुळे ते अजून चिडले. तर शरू बोलते, कधीपासून त्रास आहे हा यांना? ते म्हणजे बायकांचा रागराग का करतात? तर मग मॅक बोलतो, त्यांना पहिल्यापासूनच सवय आहे. ते का करतात ते नाही माहिती. तर शरू बोलते, हे शोधून काढलंच पाहिजे. शरू त्याला बोलते, तू त्याची आता बाजू नको घेऊ. तुला काय त्याने आमच्यावर वश ठेवायला सांगितले का? तर मग तो बोलतो, तायडे मी तुझ्यावर वश ठेवील का गं? मी तुझ्यावर वश ठेवायला नाही बसलो इथे. मी तुझी मदत करायला थांबलोय म्हणून. आता एका बाईला तिच्या नवऱ्याचा कॉल येतो. तो बोलतो, तू घरी कधी येणार? तर ती बोलते, अरे मला अचानक ओव्हरटाईम लागले, आता मी काय करू? तू बघ ना त्यांच्याकडे, त्याचे सासू सासरे आजारी असतात, तू त्यांच्याकडे बघ. तुझी आई आहे ना, एक दिवस ॲडजस्ट कर म्हणून ती त्याला असं सांगत असते. पण तो पुरुष म्हणल्यावर तो काय असं करणार नाही. तो महिलेला समजून घेणार नाही आणि तिची वाट्याची कामं करणार नाही. त्यांचे थोडे वादावाद होतात. शरू ते सगळं ऐकत असते. शरूला ती बाई सगळं सांगते की आमचं असं आहे, आमचं तसं आहे. शरूलासुद्धा तिचं वाईट वाटतं. लगेच त्या दुसऱ्या बाईला तिच्या मुलाचा कॉल येतो. तिचा डिवोर्स झालेला असतो. ती त्या मुलाला समजावत असते की मम्मा लवकरच ये. मम्माला इथले जे टीचर आहेत ना त्यांनी खूप अभ्यास दिला आहे. मम्मा तेवढा स्टडी करून लवकर घरी ये. असं ती त्या मुलाला समजावत असते आणि ती बोलते की तू झोप लवकर, म्हणजे तू झोपला की लगेच मम्मा येईल. असं ती त्या मुलाला समजून सांगते. शरू तिला विचारते, तुझ्या घरी असं कोणी नाही का सासू सासरे वगैरे मुलाकडे बघायला? तर ती बोलते, नाही माझा डिवोर्स झाला आहे म्हणून. आणि शरू बोलते की तुम्ही दोघी जा, मी सरांना सांगते. तेवढ्यात जय तिथे येतो आणि शरूला ओरडतो, कोण आहे तू या ऑफिसमधले? तुझा काय संबंध आहे या सगळ्यांना असं सांगायचा? तर मॅक इथं घाबरतो. आता शरू त्याला काहीतरी बोलणार म्हणजे आणि या दोघांची भांडणं होणार. तर शरू बोलते, मी एक बाई आहे म्हणून. शरू आता खूप चिडलेली असते. ती बोलते, आम्ही महिला खूप कामं एकाच वेळी करतो, टाईमला मॅनेज करतो. 24 तासात जेवढं आम्ही प्लॅनिंग करतो ते जर बिघडवलेलं मला आवडत नाही. तर जय तिला बोलतो, मी बॉस आहे तुझा. तुम्हाला इथे ऑफिसमध्ये काम करायला बोलवतो आणि तुम्हाला याचा पगार देतो. तर शरू बोलते, पगार देतो तेवढे आम्ही कामंसुद्धा करतो, फुकटचा पगार घेत नाही. शरू खूप चिडलेली असते. शरू बोलते, आम्ही बाया घड्याळाच्या काट्यावर जगतो. घरी मुलीचा अभ्यास घेतो किंवा ऑफिसचं प्रेझेंटेशन असो, एकाच वेळी त्या सामान याच्यात करतो आणि चेहऱ्यावर हसू ठेवतो. आम्ही 4 दिशांकडे पळतो आणि घरी जाताना ट्रेन भाज्या निवडतो. घरी जाताना भाज्या नेतो. नवऱ्याला जर कुठे बाहेर जायचं असेल तर त्याला आवरायला मदत करतो. सण असो, वार असो, मुंजे असो, ऑफिसचं काम त्या वेळेला करतो आणि घरचं काम त्या वेळेला करतो. एवढं सगळं काम आम्ही एकट्या महिला करतो. एवढं सगळं काम तुम्ही पुरुष करू शकाल का? असं ती जयला बोलत असते. आणि आता जयला बायकांबद्दल म्हणजे त्याचा जो बायकांबद्दलचा राग असतो तो आता कमी होईल का? तर शरू असं बोलून बोलून त्याला म्हणजे ती खूप चिडलेली असते, त्याला खूप प्रेशर येतो आणि शरूचं बोलणं जे असतं ना ते टॉपमध्ये असतं. ते जयला सगळं पटत असतं. आणि आता पुढच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळेल की शरू त्याला खूप काही बोलत असते, आम्ही बाई एवढं काम करतो, आम्ही बाई तेवढं काम करतो. खरं तर बाया एवढं सगळं मॅनेज करतात आणि ती त्याच्यासमोर चॅलेंज ठेवते की आम्ही महिला 24 तासात जेवढे मॅनेजमेंट करतो तेवढी कामं करतो, ती तुम्ही पुरुष मंडळी करू शकाल का? तर हे चॅलेंज ती जयसमोर ठेवते आणि त्याच्यावर जय काय बोलतो हे पाहायला विसरू नका. आणि शरू त्यांचं बायांबद्दलचं मन कसं
वेगळं करेल, म्हणजे त्याला बायांबद्दल जेवढी पॉझिटिव्हिटी कशी ती त्याच्या मनात निर्माण करून देईल. आणि आता जयला शरूचं बोलणं तरी कळेल का आणि त्याला शरूचा मुद्दा पटेल का आणि तो शरूला आणि त्या महिलांना सॉरी बोलेल का, हे पाहायला विसरू नका सनई चौघडे.